टीव्ही सत्यमेव व्रतम। राज्यात 9,50,00,000 मतदार राज्यांचं भवितव्य तरुणांच्या हातात। 2 ते 3% मतदारांच्या हातात। हार जीत 30 ते 50 वयोगटातील 2 कोटी मतदार महाराष्ट्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत। एकूण 9,50,00,000 कोटी मतदार आहेत। यातील केवळ 2% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत। 4,90,00,000 पुरुष मतदार असून 4,60,00,000 महिला मतदार आहेत। 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 16,90,000 आहे। असं म्हटलं जातं की या मतदारांची संख्या केवळ 2% आहे, परंतु खरं असं आहे की केवळ 2 ते 3% मतदारांचा निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात। हार जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचं मूल्य कळतं आणि लोकशाहीसाठी तुमचे एक मत किती मोठं आहे हे यावरून दिसून येते। महाराष्ट्रात मात्र गेल्या वेळी ही संख्या 9,25,00,000 होती। राज्यात दर 1,000 पुरुष मतदारामागे 933 महिला मतदार आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदार संख्या 925 इतके होती। म्हणजे मागील आणि या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदार संख्येत फक्त 8 मतदारांचा फरक आहे। म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही, तर राज्यातील अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली म्हणून मतदान अधिक झाले। महाराष्ट्रातील 36 पैकी 5 जिल्हे असे आहेत जिथं महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे। ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा। महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त 8,100,000 मतदार आहेत। राज्यात 30 ते 50 वयोगटातील 2 कोटी मतदार आहेत, तर 20 ते 30 वयोगटातील 1,80,00,000 मतदार आहेत। 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 18,60,000पेक्षा जास्त आहे। संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी 60.36 होती आणि 2019 मध्ये ती 61.44% इतकी होती। दरम्यान 11 निवडणुका झाल्या, पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त 62% मतदान झाले। 1995 वगळता महाराष्ट्रात 71.69% मतदान झाले होते। देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठं कारण मानलं जातं। आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे, पण जिथं मतदारांना ही भीती वाटत नाही तिथं मतदान कमी करण्याची सक्ती समजण्यापलीकडची आहे। केंद्रशासित आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे 80% आहे। प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करते। महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त 61% नाव नोंदवतात, हे योग्य नाही। जर तुम्हाला राज्याचा, देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा।